हवा. कृत्रिम उपग्रहाद्वारे काढलेल्या छायाचित्रावरून आपल्याला असे आढळते की पृथ्वी सभोवताली असणाऱ्या वातावरणात 5 थर असतात. किती थर असतात? 5 थर असतात. कोणते थर आहेत? तपांबर, स्थितांबर, दलांबर, आयनांबर आणि बाह्यांबर. नीट लक्षात ठेवा. तपांबर, स्थितांबर, दलांबर, आयनांबर आणि बाह्यांबर. तपांबर हा भूपृष्ठाजवळचा थर आहे. चला तर मग या थरांना आपण अजून जवळून पाहूया. अरे, या थरांमध्ये तर खूप सारे रंगबिरंगी गोळे दिसत आहेत. पण हे काय? जसजसे आपण पृष्ठभागावरून वर जातोय तसतसे या गोळ्यांचे प्रमाण कमी कमी म्हणजेच विरळ होत चाललंय, हो ना? आता हे रंगबिरंगी गोळे म्हणजेच विविध प्रकारचे वायू होय. पण इथे तर निळ्या आणि लाल रंगांचे गोळे जास्त दिसत आहेत, हो ना? हे लाल रंगाचे गोळे म्हणजे नायट्रोजन वायू, जो 78% घटकांचा आहे. आणि हे निळ्या रंगाचे गोळे म्हणजे ऑक्सिजन वायू, जो 21% आहे. हे बघा, हे इथे छोटे हिरव्या रंगाचे गोळे कोणते दिसत आहेत? हा वायू कोणता आहे बरं? हा आहे अर्गॉन वायू, जो फक्त 0.9% आहे. आता हे मोजके दिसणारे पिवळ्या रंगाचे गोळे म्हणजेच कार्बन डायऑक्साइड, ज्याचे हवेतील प्रमाण 0.03% आहे. आणि इतर निष्क्रिय वायू जसे क्रिप्टॉन, हिलियम, झेनॉन इत्यादी, हे जांभळ्या रंगाचे गोळे म्हणजे नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आहेत. हे इथे बारीक गोळे दिसत आहेत का तुम्हाला? हे आहेत पाण्याची वाफ आणि धूलिकण. मुलांनो, हे खूप महत्वाचे आहे बरं का, लक्षात ठेवा. वातावरणाचे 5 थर कोणते? तपांबर, स्थितांबर, दलांबर, आयनांबर आणि बाह्यांबर. तसंच वातावरणातील मुख्य घटक कोणते? नायट्रोजन, ऑक्सिजन, आर्गॉन, कार्बन डायऑक्साइड व इतर वायू व घटक.